आपण सर्वांना माझ्या P3Y शक्तीने काम बने. तर P3Y आजचा हा मंगळवारचा क्लास प्रत्येक मंगळवारी रात्री 9 वाजता आपण हा P3Y क्लास करत असतो मराठी भाषामध्ये. तर ह्याची सुरुवात करूया आपण पुस्तकांच्या वाचनने. तर एक पुस्तक आहे जे खूप शक्तिशाली आहे. ज्या व्यक्तींना P3Y शक्ती काय आहे त्याची जाणीव करायची असेल किंवा ते P3Y शक्तीने कसे पुढे जाऊ शकतात, तर त्याच्यासाठी आणि P3Y शक्ती काय आहे ह्याचं ज्ञान घेण्यासाठी P3Y एक अद्भुत सुपर सरळ शक्ती ह्या एक पुस्तक आहे. ह्या पुस्तकचं वाचन निरंतर करण्याने किंवा मिनिमम 3 वेळा वाचण्याने P3Y शक्ती काय आहे ते त्यांना कळेल. परमजीची अधिकतम शक्ती मिळेल आणि तिसरी त्यांची जेही इच्छा आहे ते इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार. तर आपण मागच्या जेही मंगळवार होते तर त्या मंगळवारमध्ये आपण परमजीचे 12 आदेश हे ऐकत आलेलो आहोत. आणि त्यानंतर जे मागचा मंगळवार गेला तो होता मकर संक्रांती महोत्सव क्लास. मोठा क्लास, मोठा पावर. ज्यांनी आताही अटेंड केला नसेल तर त्यांनी नक्की p3ythf.com वर जाऊन अटेंड करायचं आहे. तो क्लास इतका दिव्य आणि शक्तिशाली होता की त्याच्यामध्ये डॉक्टर अजितने भरपूर काही गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे. बेसिक आपल्याला मकर संक्रांती म्हणजे काय हे फक्त काही काही गोष्ट आपल्याला माहिती आहे, पण नक्की सनातनी मकर संक्रांती किंवा हा उत्तरायण महोत्सव काय आहे, त्याचे महत्त्व काय आहे, तर ते डॉक्टर अजितने त्या क्लासमध्ये सांगितलेलं आहे. तर नक्कीच तो क्लास तुम्ही अटेंड करायचा आहे. तर चला वाचूया आपण P3Y अद्भुत सुपर सरळ शक्ती पेज नंबर 7. आणि ह्याच्यामध्ये आज P3Y शक्ती विषयी पण सांगितलेलं आहे. तर ते आपण ऐकूया आणि ह्याचा समजण्याचा प्रयत्न करू. तर P3Y परमजीची शक्ती प्राप्त करण्याची विद्या. तर P3Y म्हणजे परमजी पप्र परमयोग. आपल्या जीवनमध्ये त्वरित विकास करण्यासाठी परमजीची शक्ती प्राप्त करण्याची जी रीत आहे, टेक्निक आहे, पद्धती आहे, त्याला म्हणतात P3Y. हे एक सात्विक P3Y शक्ती जी आहे हे एक सात्विक विद्या आहे, ज्याचा उपयोग करून आपली इन्कम वाढू शकते, स्वास्थ्य प्राप्ती होऊ शकते, समस्या निवारण होऊ शकते. त्यासाठी हे P3Y शक्तीचा आपण लाभ घेऊ शकतो. आपण आपल्या देवी देवता धर्मना मानत राहायचं आहे, पण जर आपल्याला कुठलीही इच्छा पूर्ण करायची आहे तर आपण P3Y शक्तीचा लाभ घेऊ शकतो. P3Yने 75% म्हणजे 75% पेक्षा जास्त कामं बनतात नियमानुसार. त्याच्यामध्ये कुठल्याही कार्यामध्ये नसीबच्या अधिक सफलता मिळते. ज्या कार्यामध्ये खूप बाहुबळचा प्रयोग होत असेल, तर अन्य शक्तीचा प्रयोग होत असेल, तर ते सफलता म्हणजे कुठल्याही जागावर तुम्ही गेले, दड बळ बुद्धी सगळं लावलेलं आहे आणि तरी ते कार्य झालेलं नाही आहे, तर ते जर कार्य P3Yचे हितमध्ये असेल आणि करण्याच्या हितमध्ये असेल तर नक्कीच ते काम त्यांचं बनेल, त्यांना सफलता मिळणार. ज्यांचं कुठलंही काम बनलेलं नसेल आणि त्यांचं काम पण P3Y शक्तीने बनेल. व्यक्ती मेहनती, बुद्धिमान आणि व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने P3Y करणारा असला पाहिजे. परमजीचं वाक्य आहे, मैं उसी के लिए हूँ जो मेहनत करे फिर भी काम ना बने. तर हे परमजीने स्वतः लिहिलेलं आहे, म्हणून मेहनतीमध्ये कमतरता नाही. तर जिसका कोई नहीं है उसका परमजी है यारो, म्हणजे P3Y शक्ती आहे. तर ज्यांच्याकडनं सुखने किंवा सगळ्यांनी मुख मोडून घेतलेलं आहे, प्रत्येक तर्फ त्यांना निष्फळताच भेटत आहे, त्या व्यक्तीला P3Yची शक्ती मिळेल आणि त्यांना नक्की हे P3Yचा अनुभव करायला मिळणार. ही जी शक्ती आहे ते 24 तास काम करते आणि हे सुपर सायन्स आहे. माझ्या म्हणण्याप्रमाणे तो सुपर सायन्स पण नाही आहे, हे एक अशी महान शक्ती आहे की ज्याच्याने आपले कुठलेही काम होऊ शकतात. आणि इतकी स्मार्ट टेक्निक आहे की आजकालच्या जे बुद्धिमान व्यक्ती असेल तर त्यांना हे खूप सोपं वाटणार, कारण की
P3Y मध्ये कुठलाही कष्ट नाहीये, म्हणजे व्रत उपवास जगराता धूप बत्ती असं करायचं नाहीये. कुठलाही नष्ट नाहीये, म्हणजे पप्रचे वाक्य बोलायचे आहे, परमयोग आहे, हे 2 करायचे आहे. इच्छापूर्ती हेतू पप्रचे 11 वाक्य बोलायचे आहे, बुद्धी विकास तथा शांती हेतू परमयोग. आणि हे परमयोग करण्याने व्यक्तीचं टेन्शन आपोआप दूर होतं आणि ते व्यक्ती पुढे जाऊ शकतो. आणि ह्याच्यामध्ये ठगेती संभवच नाही आहे. इच्छा पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला पकरमध्ये पैसे द्यायचे आहे. परमजी पैसा घ्यायला बसलेले नाही. तर परमजी पैसा घ्यायला तुमच्याकडे किंवा तुमच्या घरी येणार नाही. तुम्हालाच प्रामाणिक राहून ते पकडचे पैसे चुकवायचे आहे. P3Y शक्ती उधार भेटते. तर परमजीला 1 लिटर पाणी किंवा 1 फूल चढवण्याने पण इच्छा पूर्ण होते, पण प्रचार हेतू अधिकतम वेळ द्यावा लागेल. तर हे परमजीचे सेंटेन्स होते आणि P3Y शक्तीचं बेसिक नॉलेज होतं. तर आपण सर्वांचा हा क्लासमध्ये हार्दिक स्वागत. माझं नाव आहे कविता महाजन आणि माझी डिग्री आहे MBA ड्युअल स्पेशलाइज. तर मागच्या 20 वर्षापासून P3Y शक्तीचा लाभ घेत आहे आणि ह्याच्याने माझी भरपूर लहान मोठी इच्छा माझी पूर्ण झालेली आहे. तर ही शक्ती एक अशी शक्ती आहे की जे प्रत्येक वर्ण, प्रत्येक वर्ग, प्रत्येक व्यक्ती करू शकतो, पण व्यक्ती फक्त मेहनती असायला पाहिजे. एक व्यक्ती आहे ज्याची इच्छा पूर्ण होणार नाही, त्याचं नाव आहे आलसी की कोई इच्छा पूरी नहीं होगी. आळशी म्हणजे कोण? की जे गोष्ट ऐकत नाही, आज्ञाचं पालन करत नाही, जे सांगितलेलं आहे ते करत नाही आणि जे त्यांचं काम आहे ते प्रॉपरली डिलिव्हर करत नाही. आणि परमजी म्हणतात डिस्चार्ज युअर ड्युटी मोस्ट एफिशियंटली, म्हणजे तुम्ही तुमचं जे काम आहे ते पूर्णतः 100 नाही 110% द्या. बाकी रिझल्ट काय द्यायचं आहे ते मी ठरवेल. तर हे पद्धतीने जेही व्यक्ती काम करणार तर त्यांना नक्कीच P3Y शक्तीने सफलता मिळणारच मिळणार. दुसरी गोष्ट आहे जे माझा स्वतःचा अनुभव आहे ते आहे कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी म्हणजे नियमितता. तर नियमितता का असायला पाहिजे? तर भरपूर ह्याच्यामध्ये कन्फ्युजन आणि प्रॉब्लेम्स असे असतात की आपण 1 दिवस करतो, 2 दिवस विसरतो, मग तिसरा दिवस करतो, मग चौथा दिवस विसरतो. हे विसरणं म्हणजे काय की आपलं नसीब 10 फूट आपला जेव्हा तुम्ही परमयोग पप्र करतात, P3Y शक्ती घेतात, तेव्हा ती नशीब जी आहे ना ती 10 फूट लांब राहते आणि ज्या दिवशी तुम्ही विसरतात ते पुढे येऊन जाते, परत तुम्हाला लागून जाते, कारण की ती शक्ती तुम्ही घेतली नाही. लॉजिक आहे की जेव्हा आपण जेवण करत नाही तेव्हा आपल्याला भूक लागते, जेव्हा आपण जेवण करतो तेव्हा आपल्याला पोट संतुष्टी असते, पण ते संतुष्टीचा पण एक काळ आहे. त्या काळ 4-5 तास नंतर भूक लागणारच आहे, आपल्याला जेवायचंच आहे. सेम तसंच शक्ती जे आहे ना ते आपल्याला घेत राहावी लागणार आहेत, नियमितता ह्याच्यामध्ये ठेवावी लागणार आहे. तर खूप सोपी पद्धत आहे की ज्याच्यामध्ये आपण हे नियमितता ठेवू शकतो. मोबाईल बघणे, गप्पा मारणे, टाईमपास करणे किंवा इतर गोष्टी करणे, नॉन प्रोडक्टिव्ह गोष्ट करणे, हे सगळं आपण करतो. तर P3Y शक्ती घेऊन आपण आपल्या आयुष्याला अति सुंदर आणि आनंदित बनवू शकतो. हा माझाच पर्सनल अनुभव आहे. तर P3Yचे इंट्रोडक्शन ह्या पुस्तकामधूनच आज झालेलं आहे. तर ह्याच्या पुढे की परमजी हे P3Y शक्तीचे प्रणेता आहे. तर असे इष्ट यांच्या त्वमेव माताचा श्लोक बोलून आपण मानसिक पूजन करूया. बोलूया, त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधू च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देव. बोला, हे परमजी मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परमजी को नमस्कार करती हूँ. परमजी, आजच्या मंगळवारच्या क्लासमध्ये आपली शक्ती द्या, मनाला शांती द्या, सद्बुद्धी द्या. P3Y शक्तीने अधिकतम सुखी होऊ आणि माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण कर. तर हे झाली आपली परमजीची प्रार्थना की ह्या क्लासमध्ये त्यांनी शक्ती द्यावे. तसंही ह्या क्लासला डॉक्टर अजितचे आशीर्वाद आहे की जेही व्यक्ती मंगळवारचा क्लास अटेंड करणार त्यांचं पूर्ण आठवडे चांगलं जाणार आणि त्यांना टेन्शन डिप्रेशन कधीही येणार नाही, ओव्हर थिंकिंग येणार नाही, सायकोस्टॉमिकची प्रॉब्लेममध्ये त्यांना राहत मिळणार, ते आनंदित राहणार, असे डॉक्टर अजितनी ह्या क्लासला आशीर्वाद दिलेला आहे. तर डॉक्टर अजित स्वतः MBBS MSD जिओ लेप्रोस्कोपिस्ट
आणि एक्स सुप्रिटेंडेंट. त्यांनी 12,000पेक्षा जास्त ऑपरेशन केलेलं आहे आणि एकही ऑपरेशन फेल गेलेलं नाही. आणि उच्चतम पर्सनॅलिटी ठेवू नये, पण ते इतकं साधं जीवन जगता आणि कुठेही कोणी त्यांना इन्व्हिटेशन दिलं तर ते तिथे जातात. त्यांचं फक्त एकच उद्देश आहे की इतकी महान शक्ती P3 व्हायची की ज्याच्याने कुठलाही व्यक्ती, दुःखी व्यक्ती सुखी होऊ शकतो. तर ते P3 व्हायची शक्ती त्यांना द्यायची आहे. तर आपण विचार करा की जेव्हा कोणीही व्यक्ती दुःखी असेल तर त्याला फक्त आपण 1 मिनिटं, 2 मिनिटं, 3 मिनिटं पॅम्पर करू शकतो. पण एकदाची हे जे पितृवायू शक्ती त्यांना दिल्यावर तो स्वतः तटस्थ राहू शकतो, स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो आणि त्या तकलीफमधून, त्या प्रॉब्लेममधून स्वतः बाहेर निघू शकतो. म्हणजे लाँग टर्म आपण कोणाला हेल्प करू शकतो, मल्टिपल टाईम, एकच वेळा. तर ही अशी एक महान ही शक्ती आहे. तर हे डॉक्टर अजित त्यांचा फक्त एकच उद्देश आहे की हे गोष्टी प्रत्येक मनुष्याकडे पोहोचायला पाहिजे. तर असे तुमचे आणि माझे P3Y टीचर आहे डॉक्टर अजित. तर त्यांना परमजीने विशेष आशीर्वाद पण दिलेला आहे, तर ते आहे हिलिंग पॉवर. तर डॉक्टर अजित ज्यांनी सांगितलं की जसं 12,000पेक्षा कितीही ऑपरेशन केलेलं पण एकही ऑपरेशन फेल गेलेलं नाही. आत्ता पण जिथे पण ते प्रॅक्टिस करत होते तिकडचे लोक त्यांना देवासारखं मानतात. ते म्हणतात नाही आम्हाला काहीही असेल ह्यांच्याकडनंच आम्हाला ऑपरेशन करायचं आहे, ह्यांच्याकडनंच आम्हाला दवा घ्यायची आहे. म्हणजे इतकी शक्ती आहे. तर हिलिंग पॉवर डॉक्टर अजितला भेटलेली आहे की कोणाला कुठलाही प्रॉब्लेम, आजार, रोग, तकलीफ असेल तर त्याच्यावर डॉक्टर हिलिंग पॉवरचा प्रयोग पण करतात. त्या हिलिंग पॉवरच्या प्रयोगने जेही व्यक्तीला जेही त्रास असेल त्याच्यामध्ये राहत मिळणार आणि त्यांची आज्ञानुसार जर तुम्ही वागले तर 110% तुमच्या जे त्रास आहे, जे तकलीफ आहे त्याच्यातून तुम्ही बाहेर निघू शकतात. तर त्याच्यासाठी प्रत्येक गुरुवारी सकाळी 7 वाजता इन्कम वृद्धी क्लास असतो आणि त्यानंतर 8 वाजता 10 लोकांची अपॉइंटमेंट घेऊन ते हे हिलिंग पॉवरचा उपयोग करत असतात. त्या व्यतिरिक्त उमरगामध्ये पण जेव्हाही आता 26 तारखेला उमरगाम यात्रा आहे, तर त्या उमरगामची यात्रामध्ये जेही व्यक्ती जाणार तर त्यांना पण हिलिंग पॉवरचा प्रयोग डॉक्टर अजित करणार आहे. तर हे तुम्हाला निमंत्रण पण देऊन टाकले. आता करूया परमश्वासची क्रिया, दिव्य क्रिया, ज्याच्याने आपलं मन मगज शांत होतं आणि जसं मन आणि मगज शांत होतं ते शार्प होतं आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये चांगले सचोट निर्णय घेऊन पुढे जातो. डॉक्टर अजित असं म्हणतात की आपण आता जे जगत आहोत ते आपले पास्ट म्हणजे जेही आपण भूतकाळ आहे त्याच्यामध्ये चुकीचे जेही निर्णय घेतलेले आहे त्यामुळे आपण आताची ह्या कंडिशनमध्ये आहोत. चांगले असेल तर आपण आनंदित राहू, जर आपण चुकीचे घेतलेले असेल तर दुःखी राहू. जर आपण काहीतरी चुकीचं वागलं असेल, मग आपल्याकडे शत्रू नजर आहे किंवा चुकीची नजर आहे, काहीतरी चूक आपण केलेली आहे आणि हे सगळ्या गोष्टीचे जबाबदार आपण आहे. पण ह्या गोष्टीवरनं पण वरती निघण्यासाठी P3Y शक्ती काम करते. तर मी बघितलेलं आहे खूप लोक माझे नशीब असंच आहे, माझ्या नशिबाला असंच आहे, हे खराब नशीब आहे, मी काय करू, हे करू ते करू. तर तुमचं जीवन, तुमचं नशीब, तुमचं प्रारब्ध, पण P3Y शक्तीने हे सगळं चेंज होऊ शकतं नियमानुसार. त्या गोष्टीने पण तुम्ही पुढे जाऊ शकतात. तुम्ही बघून घ्या. फॉर एन एक्झाम्पल, कृष्णाला जर विचारायला बसलो की अरे तू तर देव आहे, पण प्रॉब्लेम्स तर त्यांना पण आले ना. लहानपणापासून लोकांनी त्यांना मारायचा प्रयत्न केला, स्वतःचा मामा त्याचा दुश्मन होता, त्याला ते मारायचं कलंक लागलं की तुझ्या मामाला मारलं. त्याच्या आईकडनं ते वेगळे राहिले. नंतर महाभारताने बाकी भरपूर द्वारका नगरी गेली, त्यांचे वंश संपला, किती दुःख होतं. पण त्या दुःखामध्ये पण त्यांनी तटस्थ राहून कसं आयुष्य चांगलं जगलं आणि ते जगणं आपल्याला एक्झाम्पल देऊन गेलेलं आहे. तर हे सगळं पॉसिबल आहे P3Y शक्तीने. तर हे फक्त आपण काय करतो, कथा ऐकतो आणि बसतो, पण त्याच्यामधनं आपल्याला काहीतरी सार ते देऊ इच्छिता. पण हे सार समजण्याची जी बुद्धी आहे ना, ते हे शांत जेव्हा मगज किंवा मन राहील तेव्हा होणार. तर करूया आपण परम श्वास. तर कसं करायचं आहे, श्वास घ्यायचे तोंडाने आणि लांब श्वास घ्यायचा आहे आणि नाकातून श्वास बाहेर काढायचा आहे. आवाज करायचा नाही आहे. मी तुम्हाला एक करून दाखवत आहे, तुम्ही शिकून घ्या. श्वास घेताना परमजीची शक्ती माझ्या आतमध्ये जाते आणि नाकातून श्वास बाहेर काढताना असा विचार करायचा की माझी जी नेगेटिव्हिटी आहे, डिप्रेशन आहे, टेन्शन आहे, तिकडं बाहेर निघते. आणि
लक्ष केंद्रित करायचे आहे परमजीच्या नावावर. तर हे जे आहे ते मी तुम्हाला सांगितली क्रिया, पण ह्या क्रियाला सक्रिय करण्यासाठी हे क्रिया तेव्हा सक्रिय होणार जेव्हा परमजीचे वाक्य ह्याच्यामध्ये जुळले जाणार. तर 6वा 7वा 8वं हे वाक्य आपल्याला बोलायचं आहे. बोला. हे परमजी, मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परमजी को नमस्कार करती हूँ. परमजी, परम श्वासची हे क्रियामध्ये आपली शक्ती द्या, मनाला शांती द्या, सद्बुद्धी द्या. माझं टेन्शन कमी करा, डिप्रेशन कमी करा. सही सचोट निर्णय घेऊ, आयुष्यामध्ये पुढे जाऊ, माझं मन शांत हो, चुकीचे निर्णय मी न घेऊ, असं करा. आता लांब 10 परमश्वास. दस म्हणजे बस. तर हे 10 परमश्वास जेव्हाही आपलं मन म्हणजे अशांत आहे, आपल्याला काही करायची इच्छा होत नाही आहे, राग येतो आहे किंवा काही आवडत नाही आहे, टेन्शन येतं आहे, तेव्हा तुम्ही रडायची इच्छा होते, तेव्हा तुम्ही हे परमश्वास घेऊ शकता. त्यानंतर पुढे वाचन, तसं आपलं बिहेवियर आहे. तर हे पुस्तकांचं वाचन 2-2 पेजेस तरी वाचा. मी इतक्या वर्षापासून लाभ घेत होते, पण मी वाचन जे होतं ते माझं खूप कमी होतं. पण काही दिवसांपासून मी जेव्हा हे वाचन सुरू केलं, तेव्हा मला असं वाटायला लागलं की मी चुकले, की मी इतकं लेट वाचन सुरू केलं. म्हणजे जे आधी करत होते ते तर खूप लिमिटेड वाचन मी केलं. पण त्यानंतरची इतकी चांगली गोष्ट आहे आपल्या डोक्याला विकास करण्यासाठी, की आपण कसं व्यक्तीकडे जाऊ शकतो किंवा आपण स्वतःला प्रेझेंट करू शकतो. ते स्पिरिच्युअल असेल किंवा आपलं प्रोफेशनल लाईन असेल. कुठेही जाताना आपण आपल्या स्वतःमध्ये हे जे ज्ञान आहे, तर हे ज्ञान आपलं पुस्तक वाचनाने होऊ शकतं. हे गॅरंटी आहे. तर नक्कीच गर्भगीता, परमज्ञान मॅगझिन, P3Y अद्भुत सुपर सरळ शक्ती हे पुस्तक तुमच्याकडे ठेवाच ठेवा. दिवसातून 2 पेजेस कसंही वेळ काढून 2 मिनटं लागतात वाचायला, ते तरी वाचा आणि त्याला समजून घ्या. नक्कीच तुमचं आयुष्य चेंज होईल, तुमचे विचार चेंज होईल. तुम्हाला वाटेल की अरे मी काहीतरी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो आणि मी जे चूक केली हे मला माहिती होतं, तरी मी लेट चालू केलं आणि खूप कमी कमी मी वाचन केलं. पण तसं तुम्ही नका करू, तुम्ही वाचन लगेच सुरू करा, कारण की हे खूप फायदेशीर आहे. त्यानंतर पुस्तकचं वाचन झाल्यानंतर आता आपण ऐकणार आहोत डॉक्टर अजितची वाणी. डॉक्टर अजित आपल्याला पाणी सिद्ध करून देतात. पाणी पिण्याचे फायदे, घरामध्ये रोग तकलीफ बिमारी कमी होते आणि मनमेळ होतो, आपला बुद्धी विकास होतो, आपण आयुष्यामध्ये पुढे जातो. तर जेव्हा डॉक्टर अजित पाणी सिद्ध करतात तेव्हा एक एक स्वच्छ पाणी घ्यायचं आहे, उजव्या हातात पकडायचं आहे आणि त्याच्याकडे बघत राहायचं आहे. ऐकूया डॉक्टर अजितची वाणी. परम जी को नमस्कार. परम जी का स्मरण करके आज जनवरी 21 मंगलवार का क्लास अटेंड करने वाले सभी पितृवाई कर्ताओं को यूपी बुलंदशहर से पितृवाई प्रचार यात्रा से डॉक्टर अजीत का आशीर्वाद, पप्र पानी, पप्र प्रसाद इत्यादि जिन्होंने प्रसाद इत्यादि रखे हैं, प्रेम से कहिए परम जी कृपया स्वीकार कीजिए, परम जी कृपया स्वीकार कीजिए, परम जी कृपया स्वीकार कीजिए.
शक्ति रखी परम जी ने, पप्र पानी, पप्र प्रसाद इत्यादि पितृ शक्ति सबर हो गए, प्रयोग कीजिए, पितृ शक्ति पाइए। परम जी वचन, मैं जो भी करता हूँ तेरे हित के लिए करता हूँ। 1993 सितंबर 25 को परम जी ने यह वचन डॉक्टर अजीत को कहे थे। विवरण बाद में सुन सकते हैं। आज परम जी संवत 31 का 7वां मकर मास का 8वां दिन है। आज कृष्ण पक्ष की सातम है और सुबह करीब 9 बजे से आठम शुरू हो जाएगी। तो आज कृष्ण पक्ष की आठम हुई, अतः कालाष्टमी है। तो काल भैरव के मान में उनके भक्त हर कृष्ण पक्ष की अष्टमी को कालाष्टमी मनाते हैं और भय, दुख इत्यादि दूर करने के लिए काल भैरव की उपासना करते हैं। तो रोज परम योग करने से मन में से डर हट जाता है और पप्र करने से कोई भी कष्ट का निवारण होता है। और काल भैरव जी ने इतना महान कार्य किया कि शिव जी में एक रूप हो गए, शिव जी के आदेशों का पालन किया और वे शिव जी के ही अवतार माने जाते हैं। आज रामानंदाचार्य जयंती है। तो शंकराचार्य, वल्लभाचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य इत्यादि आचार्य हो गए। तो रामानंदाचार्य भी करीब 700 साल पहले हुए थे। उन्हें भगवान राम की भक्ति के बढ़ावा के लिए खूब मेहनत की और जाति प्रथा के खिलाफ आवाज उठाई। तो हमें भी पितृ शक्ति से 10 से अधिक काम होने के बाद पितृ शक्ति का खूब फैलाव करना है और पितृ शक्ति परम जी से निकली है। तो परम जी का परम योग लोग रोज करें, उसी हेतु यह कार्य करते रहना है। और हर एक पितृ कर्ता समान है, कोई ऊंच नहीं है, कोई नीच नहीं है। क्लास में बैठते हैं तो सब साथ में ही बैठते हैं और उमर गांव में भोजन लेते हैं, सब साथ में ही भोजन लेते हैं। मगर स्वच्छता हर एक में आवश्यक है। गुरुवार को इनकम वृद्धि क्लास अटेंड कीजिए और रविवार को उमर गांव की यात्रा और रोग निवारण पितृ क्लास सुबह 9:30 बजे होगा। जिनका भी जन्मदिन है उनको सुबह जन्मदिनम तुभ्यम। और जो भी होस्ट बने हुए हैं, यजमान बने हुए हैं, उनको परम जी का स्मरण करके आशीर्वाद। अपने क्लास को लाइक कीजिएगा, शेयर कीजिएगा, कमेंट भी लिखिएगा और अपने चैनल्स P2THF और अनेक चैनल्स को अनेक लोगों से सब्सक्राइब कराइएगा। परम जी को अर्पण। शरणम शरणम गच्छामी. तर हे होती डॉक्टर अजितची वाणी. तर बघा, डॉक्टर अजित आपल्याला प्रत्येक गोष्टीने अपडेट करत असतात. जसं मी तुम्हाला सांगत होते की आपला हिस्ट्री जे आहे ते त्याच्यामध्ये काही ना काही शिकवणूक आहे. तर आज आपण काल भैरवची गोष्ट डॉक्टर अजितकडनं ऐकून घेतली आणि रामानंदची पण आपण गोष्ट ऐकून घेतली की त्यांनी काय कार्य केलं होतं की ते इतके महान झाले आणि आपल्याला काय मेसेजेस देत आहेत. तर तसेच P3Y एक महान शक्ती ज्याच्याने आपण हे बुद्धी विकास करू शकतो. ते काय सांगतायत त्याचं ज्ञान पण आपण प्राप्त करू शकतो आणि आपल्या आयुष्यामध्ये पुढे पण जाऊ शकतो. तर ते इतके हे जे लोक झालेत ते फक्त स्वार्थी नव्हते, म्हणून त्यांचं नाव झालं आहे की नाही, मी सुखी झालोय, मला ह्याचं हे ज्ञान आहे तर मी मी माझ्याकडेच ठेवणार. मी हसतोय, समोरचा रडतोय, तर मला काही घेणं देणं नाहीये. नाही, त्याला मार्ग मार्ग दाखवा. तर एकदा मार्ग दाखवला P3 व्हायचा की तो नक्कीच 110% आयुष्यभर तो सुखी राहणार आहे, आनंदित राहणार आहे, जर आज्ञाचं पालन केलं तर. नाहीतर त्याच्या नशिबात जर दुःख असेल तर ते तुमची गोष्ट ऐकणार नाही. P3Y शक्ती भेटण्यासाठी पण काही कर्म चांगले असणे गरजेचे आहे आणि हे सत्य आहे. एक व्यक्ती होते P3Y साठी, तर त्यांना 15 वर्ष आधीच
पी3वाय शक्तीची माहिती होती. वेळोवेळी त्यांना पी3वाय शक्ती भेटत राहिली, पण त्यांनी केलं नाही. त्यानंतर 15 वर्षांनंतर ते पी3वाय शक्तीमध्ये आले आणि जे त्यांना त्रास होता तो त्रास फक्त 1 वर्षामध्ये त्यांचं निवारण झालं. आणि हे अनुभव त्यांनी सांगितला की मला 15 वर्ष आधी मला हे गोष्ट माहिती होती, पण मी आलो नाही किंवा मी केले नाही, कारण की माझे कर्मच नव्हते की मी ही पी3वाय शक्ती करावी. तर म्हणूनच ज्यांचं नशीब असेल, ज्यांची शक्ती असेल किंवा त्यांचे देवी देवता किंवा भक्ती फडते, तेव्हाच पी3वाय शक्ती मिळते. तर हे एकदम उच्चतम शक्ती आहे की जे तुम्हाला मिळालेली आहे. तर आपण प्रत्येक कृतज्ञ राहायचं आहे. तर पुढे की पप्र म्हणजे 1 ते 8 वाक्य, हे 1 ते 11 वाक्य, हे फक्त वाक्य नाहीये, पण एक अदृश्य शक्ती आहे की ज्याला माहिती आहे की आपली कुठली सुखदायी आणि लाभदायी इच्छा आहे. जेव्हा आपण मागतो, जेव्हा आपण 1 ते 8 वाक्य बोलतो, तेव्हा अदृश्य शक्ती आपल्या समोर उभा राहतो आणि जे काही मागतो ते ऐकतो. आणि त्याप्रमाणे अर्पण की 9व्या वाक्यामध्ये इच्छा मागितली, 10व्या वाक्यामध्ये काय अर्पण करणार? पैसे. जसं आज पुस्तकामध्ये वाचलं ना, परमजी तुमच्या घरी पैसे घ्यायला येणार नाहीये. प्रामाणिकता तुमच्यामध्ये असायला पाहिजे. ते येऊन तुम्हाला चुकवायचे आहे. ते कधी? इच्छा पूर्ण झाल्यानंतर. 11व्या वाक्यामध्ये आहे प्रचार की जसं मी सांगितलं ना की आपण सुखी झालो तर दुसऱ्यांना पण सुखी करायचं आहे. तर की तुमच्यासारखे किती लोक जे दुखी आहेत त्या लोकांना शोधून काढायचे आणि त्यांना ह्या गोष्टी सांगायची की मी ह्या त्रासमध्ये होतो, मी हे केलं म्हणून मला आराम वाटला, माझी इच्छा पूर्ण झाली. तर प्रचाराचे काही माध्यम आहे. त्याच्यातलं आहे सोप्पं गुडलक पत्रकार की जेव्हा आपण ऑफर करतो तेव्हा आपण सांगू शकतो, माझी इच्छा अशी आहे की तुझ्या हे जे त्रास आहे, प्रॉब्लेम आहे किंवा जे इच्छा आहे ते पूर्ण व्हावी किंवा त्रास कमी व्हावे. तर हे गुडलक पत्रकार 1 महिना तुमच्याकडे ठेवा, तुम्हाला लाभ होईल. आणि डॉक्टर अजितची अपॉइंटमेंट पण तुम्ही घेऊ शकतात. बस झाला प्रचार. त्याचं जर दुःख तेव्हा संपणार असेल तर तो कार्ड घेईल आणि नसेल तर तो सोडून देईल. तर दॅट इज नॉट आवर प्रॉब्लेम. आपण तर फक्त हे विचार केला की आपल्याला त्या दुःखामधून बाहेर काढायचं आहे, म्हणून आपण त्याला विद्या देत होतो. आणि स्वतः पण आधी सुखी व्हायचं आहे. तर जेव्हाही तुम्हाला कुठलाही त्रास आहे, इच्छा पूर्ण करायची आहे, तेव्हा हे 1 ते 11 वाक्य आपल्याला बोलायचे आहे. तर आता आपण ह्या मंगळवारच्या क्लासमध्ये पूर्ण आठवड्यासाठी पप्र घेतो. तर करूया आपण साप्ताहिक पप्र. बोलूया 1 ते 8 वाक्य. परमं शरणं गच्छामि, हंसं शरणं गच्छामि, अद्वैतं शरणं गच्छामि, आनंदं शरणं गच्छामि, चरणं शरणं गच्छामि. हे परमजी मुझ पर कृपा करो. सिर झुकाकर परमजी को नमस्कार. परमजी, ह्या मंगळवार ते पुढच्या मंगळवारचे प्रत्येक दिवस माझे चांगले जाओ असं करा. मी आनंदित, खुश, सुखी, उत्साही आणि सर्जनात्मक राहू. माझ्या अवतीभोवतीचे सगळे लोक माझ्या लाभमध्ये राहू द्या. माझे कलीग, बॉस, एम्प्लॉई सगळे माझ्या लाभमध्ये असो. उत्तम काम करो, तसं करा. माझे दुश्मन जेही असेल की जे माझे नेगेटिव्ह विचार करतात, त्यांना माझ्या पक्षी दूर ठेवा आणि नेगेटिव्ह विचार मला न येऊ किंवा नेगेटिव्ह वातावरण जे असेल त्याची माझ्यावर काही असर न हो असं करा. माझ्या फॅमिली, घर, परिवार, मित्र ह्यांना माझ्यासाठी लाभदायी बनवा. माझ्या परिवाराची रक्षा करा. घरामध्ये मनमेळ हो, लढाई झगडा कमी हो असं करा. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी वाढो असं करा. परमजी, ह्या मंगळवार ते पुढच्या मंगळवारमध्ये जेही अडचण, विघ्न, नडतर आहे त्याला दूर करा. मी जेही पप्र करू ते सगळे पप्र सफळ हो असं करा. मी चांगल्या पद्धतीने पी3वाय शक्तीचा लाभ घेऊ, एक चांगला व्यक्ती बनू आणि पी3वाय ह्या शक्तीची माहिती सायंटिफिक ए ग्रेडनी लोकांना सांगू. रोग, तकलीफ, बिमारी ह्याच्यामध्ये राहत द्या. आता बोलूया वाक्य नंबर 10. इच्छा पूर्ण होते ही पक्करमध्ये 10 रुपया किंवा जे तुमची इच्छा साप्ताहिक पप्रच्या परमजींना देईल. वाक्य नंबर 11. इच्छा पूर्ण होते ही पक्करमध्ये पुढच्या मंगळवारचा क्लास अटेंड करेल आणि 2 व्यक्तींमध्ये हा गुडलक पप्र कार्ड ऑफर करेल.
तर हे तर मिनिमम आहे. आपण इतकी इच्छा मागितली, फक्त 2 व्यक्तींमध्ये प्रचार करायचा आहे. जास्त केलं तर जास्त पॉवर आपल्याला मिळेल. आणि प्रचार करणं इतकं सोपं आहे, लोकांना सांगणे पण खूप सोपं आहे. फक्त आपल्या मनामध्ये लघुगंत्री आहे. तर हे जे लघुता आहे, जे ग्रंथी आहे, त्याला दूर करण्यासाठी परमजींनी आपल्याला दिलेला आहे परम योग, की बुद्धीने पुढे व्हा, ज्ञानने पुढे व्हा, आध्यात्मिक उन्नती करा. तर एक्झाम्पल, जे नागा साधू असतात, की जेव्हा आता प्रयागराजमध्ये इतकं मोठं महाकुंभ चाललेलं आहे, तर तिथे सगळे आपल्यासारखे लोक आहे, आपल्यासारखे साधू आहे, ऋषी आहे, किंवा जे तांडव करणार आहे ते आपल्यासारखे आहे? नाही ना. ते तर विचित्र आहे. कसे विचित्र आहे? तुम्ही चांगलं बोलायला गेलं तरी ते आपल्याला मारायला पडतात. विद्या आहे, तरी पण आपल्याला ते आवडतात. तरी पण त्यांच्याकडे विद्या आहे, शक्ती आहे, म्हणून आपण त्यांच्याकडे जातो. करेक्ट. मग तसंच आहे. तर आपण का आपल्यामध्ये हे गुण घेत नाही? आपण आपण घाबरतो. ते घाबरत नाही, कारण की त्यांना सत्य माहीत आहे. त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं संसारमध्ये राहिलेलं सत्य एक आहे, की पितृवाय शक्तीने कुठलेही काम बनवू शकतात आणि आपण भौतिक आणि आध्यात्मिक विकास हा दोघी सोबत करू शकतात. आपल्याला घर, संसार, रिस्पॉन्सिबिलिटी किंवा कामं सोडायची गरज नाही आहे. परमजींनी आपल्याला वाक्य दिलेलं आहे, जे व्यक्ती नियमित परमयोग करतो, तर त्या व्यक्तींना इतका सुख, शांती आणि अध्यात्माचा अनुभव होतो. जे व्यक्ती स्वतः बाहेर जाऊन, म्हणजे जे जंगलामध्ये जाऊन किंवा पहाडमध्ये जाऊन जे तप करतो, तेव्हा जे फळ भेटतं ते संसारमध्ये राहून पण भेटणार आहे. तर इतके आशीर्वाद परमजीने ह्या परमयोगला दिलेला आहे. तर हे परमयोग आपण करूया. कसे करायचे आहे? दात असे श्वास घ्यायचे तोंडाने, नाकातून श्वास बाहेर काढायचा आहे. नाकातून श्वास बाहेर काढताना भवरा जसा गुंजन करतो तसं गुंजन होतं. तर मी तुम्हाला एक करून दाखवत आहे, तुम्ही शिकून घ्या. हे आहे एक परमनाद. असे आपल्याला 3 परमनाद करायचे आहे. तर ह्या क्रियाला P3Y युक्त करायला किंवा त्याची शक्ती सक्रिय करण्यासाठी 1 ते 8 वाक्य बोलायची आहे. बोलूया. परमं शरणं गच्छामि, हंसं शरणं गच्छामि, अद्वैतं शरणं गच्छामि, आनंदम शरणं गच्छामि, चरणम शरणं गच्छामि. हे परम जी, मुझ पर कृपा करो. से झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ. परम जी, परमयोगची हे क्रियामध्ये आपली शक्ती द्या. माझी आध्यात्मिक उन्नती करा. रात्री चांगली झोप येऊ द्या. माझं कार्य मी खूप चांगल्या पद्धतीने एफिशियंटली करू अशी मला शक्ती द्या. सद्बुद्धी द्या. P3Y शक्तीचा उपयोग करून मी आयुष्यामध्ये पुढे राहू असं करा. 3 लांब परमनाद. मस्तीच थांबून आपली सगळी इच्छा मागून घ्या. तर हे परमनाद आपल्याला रेग्युलर करायचे आहे. जे व्यक्ती परमनाद एक दिवस पण विसरतो, दिवसातून 3 वेळा किंवा मॅक्सिमम 6 वेळा तुम्ही करू शकतात. तर जे व्यक्ती एक एक पूर्ण दिवस विसरला, 2 दिवस विसरला, तो तो आळशी आहे, कारण की त्याला शक्तीच घ्यायची नाही आहे. तर ज्यांना शक्ती नको, मग त्याचं काम पण हळूहळू होतं. आणि ज्यांना ध्येय आहे, धगस आहे, की नाही मला हे काम करायचेच आहे, मला आयुष्यामध्ये पुढे जायचंच आहे, तर तो 3 वेळा नियमित परमयोग करणारच करणार, तो विसरणार नाही. तर त्यांना परमजीची खूप शक्ती मिळणार. तर असेच भरपूर अनुभव लोकांकडे आहे P3Y शक्तीचे. तर आपल्यामध्ये मयुरी कंसारा आलेले आहेत, की ते स्वतःचा P3Y शक्तीने झालेले अनुभव आपल्याला सांगू इच्छिता. तर ह्या मराठीच्या क्लासमध्ये मयुरी कंसारा ह्या ताईचं हार्दिक स्वागत आहे. आणि मी त्यांना अनुरोध करते, की आपला अनुभव त्यांनी सांगायचा आहे, की जेणेकरता आपल्याला प्रेरणा मिळेल आणि अजून आपण शक्ती कशी घेऊ शकतो हे आपल्याला कळेल. मयुरीबेन. जी,
पितृवाई शक्ति से काम करें। मेरी आवाज आ रही है? हाँ, आ रही है। आप अपना वीडियो ऑन करिए ना, अगर शक्यता हाँ हो जी, तो। हाँ जी, हाँ जी, करती। मिनट, हाँ। जी, मेरा नाम मयूरी कंसारा है, डिग्री में बीए हूँ और मैं सूरत गुजरात में रहती हूँ। परम जी की कृपा और डॉक्टर अजीत के आशीर्वाद से मेरी छोटी बड़ी सारी इच्छाएं पूर्ण हुई है। मेरा पितृवाय प्राप्ति 2005 है। आपकी तो आवाज कट हो रही मैं है। हूँ कि आपकी जब मैं आवाज कट। पितृवाय रही थी, समझ। मयूरी बेन, आपकी आवाज कट हो रही है, आ नहीं रही है। तर आता मयुरीताई जे आहे, तर ते मुझफ्फरनगरला गेलेलं आहे पितृवाय प्रचार करण्यासाठी, आणि त्यांना भरपूर असा अनुभव पण झालेला आहे. जी मयुरीबेन. हेलो, हेलो, मेरी आवाज आ रही है? हाँ, अब आ रही है. तो मैं अपना अनुभव कहना चाहती हूँ कि जब मेरे पास पितृवाय नहीं था, तब मेरा जीवन एकदम अलग था। जैसे कि टेंशन में रहना, बहुत गुस्सा आना, चिड़चिड़ापन करना, ये सब मेरा समस्या थी। लेकिन जब से मुझे पितृवाय मिला है, परम योग करने लगी हूँ, तब से मेरा मन एकदम शांत रहने लगा है, आनंद में रहता है। मैं डॉक्टर जी की बात हो सके उतना मानती हूँ, जिससे मुझे बहुत लाभ हुआ है। और जब डॉक्टर जी की बात नहीं मानती हूँ, तो मैंने नुकसान भी उतना अपने जीवन में हुआ है। ये मेरा अनुभव है। तो आप सभी से अनुरोध है कि आप पितृवाय करते हो तो 100% जो कविता जी आपको गाइडेंस कर रहे हैं और डॉक्टर जी की जो आज्ञा है, परम जी के आदेश है, उस अनुसार आप जीवन जियोगे तो आपका जीवन भी चेंज हो सकता है, जैसे मेरा हुआ। तो मेरे संपर्क में कोई और है जो मुझे पहले जानता है, उसको पता है कि मैं पहले कैसी थी और अब कैसी हूँ। तो मेरे में धैर्यता, सहनशीलता बड़ी है। मेरी सभी इच्छाएं पूर्ण होती है। ध्यान में मुझे चमत्कार भी देखने को मिलता है। तो जो शुक्रवार का ध्यान क्लास डॉक्टर जी कराते हैं स्वयं, तो यह क्लास भी आप अटेंड कर सकते हो हमारी आध्यात्मिक उन्नति के लिए। फिर दूसरा है उमरगाम। तो उमरगाम में परम जी ने कुंभ शक्ति रखी है। तो उमरगाम जो आएगा, मन मन चाहा चाहा वो वो पाएगा। पाएगा. तो आप सभी को निमंत्रण है, 26 जनवरी को उमरगाम आना है। अभी चल रहा है, कुंभ मास चल रहा है, प्रयागराज में कुंभ चल रहा है। तो परम जी पण 26 जनवरी के दिन उमरगाम पीडीएमई यात्रा में डॉक्टर जीत हमें कुंभ शक्ति वाला पानी बना के देंगे। तो वो पानी का हमें स्नान करना है, जिससे हमें जो कुंभ कुंभ का दर्शन करता है, वहां पे डुबकी लगाता है, उससे 1000 गुना लाभ वह पानी के स्नान से मिलता है। तो यह उमरगाम यात्रा भी आप कर सकते हो। और जिसको भी रुके हुए काम बनाना है, तो ये यात्रा अवश्य करना है। तो उमरगाम जो यात्रा करेगा, तो तीन तीन दिन से लेकर 3 महीने तक उसके जो रुके हुए काम है, ये बन जाएंगे। ये मेरा पक्का अनुभव है। वैसे तो मेरा बहुत सारे अनुभव है, बताने बैठूंगी तो पूरा दिन निकल जाएंगे। लेकिन अभी रिसेंट का अनुभव है कि सूरत गुजरात में यहाँ पे थोड़े मंदी का माहौल है। तो मेरे हस्बैंड की जॉब छूटने वाली थी, सबने बोल दिया था ऑफिस में से कि आप अभी कंपनी बंद होने वाली है, जॉब नहीं रहेगी आपकी। तो मैं 1.5 महीने से मैं सोचती थी क्या होगा क्या होगा क्या होगा, क्योंकि हर दिन मेरे हस्बैंड आके ये बोलते हैं कि आज ये हुआ, आज कुछ काम नहीं था, आज कंपनी बंद ही होने वाली है, ऐसा वैसा बोलते थे। लेकिन मैंने डॉक्टर अजीत को ये बात बताई कि डॉक्टर अजीत क्या करेंगे अब, नेक्स्ट क्या, क्योंकि पूरा घर उन पे ही चलता है। तो डॉक्टर अजीत ने बोल दिया चिंता मत कर, तेरा सब अच्छा होगा।
तो वो डॉक्टर जी की बात मैंने पकड़ ली। फिर मुझे चैन से नींद आने लगी कि हाँ, परमजीत डॉक्टर जी ने बोला है ना, तो परमजीत सब अच्छा ही करेंगे। तो चमत्कार यह हुआ कि जिस दिन ऑफिस बंद हुई, उसके अगले दिन ही दूसरी कंपनी में से ऑफर आ गई कि आपको यहाँ पे ज्वाइन करना है। तो ये वाह। मेरा सबसे बड़ा अनुभव है। तो आप सभी को भी प्रेरणा कि P3Y का लाभ लीजिए, डॉक्टर जी की आज्ञा में रहिए, परम जी के आदेश में रहिए, आपको भी अधिक लाभ होगा। P3Y शक्ति से काम बने। थैंक यू मयूरी बेन कि आपने यहाँ इतना प्रचार यात्रा में हो और फिर भी हमारे क्लास में यहाँ पर आके आपने इतना प्रीशियस अनुभव हमारे साथ में शेयर किया। तो पूरे मराठी जितने भी लोग अभी देख रहे हैं उन सभी की तरफ से आपको नमस्कार और खूब खूब धन्यवाद कि आपने इतना अच्छा नॉलेज हमको दिया कि कितना भरोसा हाँ और जी, संयम भी साथ में जरूरी है कि हाँ जी, परिस्थिति विकट आ सकती है लेकिन डॉक्टर जी हाँ की जी, आज्ञा और संयम ये रखने से हम वो तकलीफ से बाहर निकल ही जाएंगे। हाँ। तो बिल्कुल। वही समस्या तो हर एक के जीवन में आएगी ही आएगी। जी। ऐसा नहीं है कि हम P3Y करता है तो समस्या नहीं आएगी। परम जी परीक्षा भी लेंगे, लेकिन उससे बाहर निकलने का सॉल्यूशन भी परम जी खुद ही देंगे। ये जी। मेरा पक्का अनुभव है। जी। और जी। आपका भी धन्यवाद, मुझे बोलने का मौका मिला और मुझे इतना मान दिया। परम जी जी। के चरणों में अर्पण। अर्पण। तो यह ऐसे मयूरी बेन ने जो आज हमें सूचना दी उनका अनुभव जो दिखा तो उसकी तरफ से हमें प्रेरणा लेनी है और हमें भी जीवन में ऐसे आपल्याला पण आपल्या आयुष्यामध्ये असंच पुढे जायचं आहे जसं मयुरी बेनने आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे की धैर्य सोडायचं नाहीये आणि परम डॉक्टरजीच्या आज्ञाचं नियमित पालन करायचं आहे आणि P3Y म्हणजे ह्या क्लासमध्ये जेही शिकवण्यात येत आले ते सगळं आपल्याला करत राहायचं आहे। तर प्रचार आणि 26 तारखेला आपला आहे कुंभ डॉक्टर अजित कुंभची शक्ती ठेवणारा असं पाणी सिद्ध करून देणार आहे तर त्याची लिंक मी महाराष्ट्र फॅमिलीमध्ये टाकणार आहे तर तुम्ही ते क्लास अटेंड करू शकतात 26 जानेवारीला हा उमरगामचा क्लास असणार आहे तर आणि गुरुवारी इन्कम वृद्धी क्लास सकाळी 7 वाजता ते पण आपण मी ग्रुपमध्ये शेअर करते तर यथासंभव तुम्ही ते क्लास यथासंभव तर नाहीच ते करावंच करावं पण जे लोक जॉबवर जातात तर ते नंतर वरती खाली कधी पण टाइम भेटला तेव्हा तुम्ही ते अटेंड करू शकतात तो चला करूया क्लास समापन बोलूया हे परम जी मुझ पर कृपा करो सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ परम जी आजचा हा क्लास आणि त्याचे फळ आपल्या चरणामध्ये अर्पण परमाइदम न मम परम जी की जय हो जय जयकार हो तर वीर बनायचं आहे ब्रेव बनायचं आहे आणि पेशन्स बनायचं आहे आणि P3Y शक्तीचा लाभ घेत राहायचं आहे तर भेटूया पुढच्या मंगळवारी रात्री 9 वाजता तोपर्यंत हसत राहा आनंदित राहा आणि भरपूर P3Y प्रचार करत राहा सर्वांना माझ्या चरणम शरणम गच्छामी P3Y शक्तीने काम बने